येशूच्या प्रेमळ नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. उपासनाच्या नवीन कार्यक्रमामध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण पाहिले की प्रभू येशू ख्रिस्ताने अंतःकरणाच्या शुद्धतेवर महत्त्व आणि खऱ्या विश्वासाची ओळख करून दिली. आजच्या भागात आपण मत्तई अध्याय 16 मधील अत्यंत महत्त्वाच्या घटनांचा अभ्यास करणार आहोत. येथे परुषी आणि सदुकी येशूकडे चिन्ह मागतात, पण तो त्यांना त्यांच्या अविश्वासाबद्दल इशारा देतो. त्यानंतर येशू आपल्या शिष्यांना परुषी आणि सदुकी यांचे खमीर याबद्दल सावध राहण्यास सांगतो. या अध्यायातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पेत्राची कबुली. तू ख्रिस्त आहेस, जिवंत देवाचा पुत्र. यावर येशू त्याला आशीर्वाद देतो आणि आपल्या मंडळीबद्दल बोलतो. पुढे येशू आपल्या दुःख, मृत्यू आणि पुनरुत्थानाची भविष्यवाणी करतो आणि शिष्यत्वाचा खरा अर्थ स्पष्ट करतो. जो कोणी माझ्या मागे यायचा असेल त्याने स्वतःला नाकारावे, आपला वधस्तंभ उचलावा आणि माझ्या मागे यावे. या भागातून आपण शिकणार आहोत की येशूची खरी ओळख समजणे आणि त्याच्या मार्गावर चालणे किती महत्त्वाचे आहे. तर चला आजच्या वचनाच्या अभ्यासाला आपण सुरुवात करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. आजच्या अध्ययनात आपण अध्याय 16 याचा अभ्यास करणार आहोत. आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. पहिला विषय, परुषी आणि सदुकी लोक चिन्ह मागतात. दुसरा विषय, येशू आपल्या शिष्यांना धोक्याचा इशारा देतो. तिसरा विषय, येशू त्याला लोक कोण म्हणून ओळखतात हे विचारतो. आणि चौथा विषय, येशू आपल्या मृत्यू व पुनरुत्थानाची घोषणा करतो. आपण परुषी आणि सदुकी लोक चिन्ह मागतात हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. दुसऱ्यांदा परुषी आणि सदुकी लोक आकाशातून एक चिन्ह मागतात आणि पुन्हा त्यांना योनाचा संदर्भ दिला जातो. यासाठी आपण वाचूया मत्तयाचं शुभवर्तमानाचं 16वा अध्याय आणि पहिली 2 वचने. तेव्हा परुषी व सदुकी यांनी येऊन येशूची परीक्षा पाहण्याकरता आम्हाला आकाशातून काही चिन्ह दाखवा अशी त्याच्याकडे मागणी केली. त्याने त्यांना उत्तर दिले, तुम्ही संध्याकाळी म्हणता उघाड होईल, कारण आभाळ तांबूस आहे. मत्तय ह्याचा 12वा अध्याय आणि 38 मध्ये शास्त्री आणि परुषी यांनी एक चिन्ह मागितले. त्यावेळी येशूने त्यांना योनाचे चिन्ह दिले. तो पुन्हा तेच करणार आहे, पण त्याआधी तो त्यांचे लक्ष या गोष्टीकडे वेधतो की जरी त्यांना हवामानाचा नक्की अंदाज लावता येत असला तरी त्यांना काळाची चिन्हे ओळखता येत नाहीत असे दिसते. वास्तविक पाहता धार्मिक पुढारी प्रभू येशूला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि तो आपल्याच माणसांना त्यांच्यापासून सावध राहण्याचा इशारा देणार आहे. लक्षात घ्या की दुसरी वेळ आहे जेव्हा तो त्यांना अहो ढोंग्यांनो असे संबोधत आहे. वाचूया आपण 4थं वचन. दुष्ट व व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु तिला योनाच्या चिन्हा वाचून दुसरे चिन्ह दिले जाणार नाही. मग तो त्यांना सोडून गेला. आपल्या प्रभूने त्यांना अनेक चिन्हे दिली होती, तरी त्यांनी ती स्वीकारली नाहीत. दुसऱ्यांदा तो योनाच्या चिन्हाची भविष्यवाणी करतो. यापूर्वी मत्तयाचं शुभवर्तमान 12वा अध्याय 40 वचनामध्ये तो म्हणाला होता, जसा योना 3 दिवस व 3 रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता, तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस व 3 रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. परंतु परुषी व सदुकी हे चिन्ह स्वीकारण्यास तयार नव्हते. या अध्यायात आपण येशूविषयीचे 3 दृष्टिकोन पाहणार आहोत. परुषी आणि सदुकी त्याला ढोंगी मानतात आणि तो मसीहा आहे यावर विश्वास ठेवत नाहीत. जनसमुदाय त्याला बाप्तिस्मा करणारा योहान, एलिया, इर्मया किंवा इतर संदेष्टांपैकी एक समजतो. या बाबतीत त्यांची स्तुतीच करायला हवी, पण त्यांना खरा अर्थ अजिबात समजलेला नव्हता. त्याचे शिष्य तिसरा दृष्टिकोन मांडतात. त्यांचा विश्वास आहे की येशू हा मसीहा, जिवंत देवाचा पुत्र आहे. परुषी व सदुकी चिन्ह मागत होते. येशू म्हणाला की त्यांना संदेष्टा योनाच्या चिन्हाशिवाय दुसरे कोणते चिन्ह दिले जाणार नाही. मग तो त्यांना सोडून गेला. त्याच्या या कृतीतून त्याला त्यांच्याशी आणखी काही बोलायचे नव्हते हे स्पष्ट दिसून येते. त्यानंतर त्याने आपल्या शिष्यांना या धार्मिक पुढाऱ्यांच्या खमीराबद्दल
धोक्याचा इशारा दिला. आता आपण येशू आपल्या शिष्यांना धोक्याचा इशारा देतो हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. त्यासाठी आपण मत्त्याचं शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 5 ते 7 ही वचनं वाचूया. नंतर शिष्य पलीकडे गेले, पण ते भाकरी घ्यायला विसरले होते. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, परुषी व सदुकी यांच्या खमीराविषयी जपून राहा व सावध असा. तेव्हा ते आपसात चर्चा करून म्हणाले, आपण भाकरी घेतल्या नाहीत. मत्तय अध्याय 13 मध्ये आपण शिकलो की खमीर हे नेहमीच वाईट तत्व असते, कधीही चांगले तत्व नसते. प्रभू खमीरापासून सावध राहण्यास सांगत आहे. तुम्हाला जर एखाद्या गोष्टीपासून सावध राहण्याचा इशारा दिला असेल तर ती गोष्ट चांगली नसते. शिष्यांना सुरुवातीला खमीराचा अर्थ समजला नाही. त्यांना वाटले की येशू भाकरीविषयी बोलत आहे. पुढे आपण जाऊया. 8 ते 12 ही वचनं आपण वाचूया. परंतु येशू हे ओळखून म्हणाला, अहो अल्पविश्वासी, आपल्याजवळ भाकरी नाहीत असा विचार तुम्ही मनात का करता? तुम्हाला अजून समजत नाही काय? 5,000 5 भाकरी दिल्यावर तुम्ही किती टोपल्या भरून घेतल्या? तसेच 4,000 7 भाकरी दिल्यावर किती पाट्या भरून घेतल्या याची तुम्हाला आठवण नाही काय? मी भाकरीविषयी बोललो नाही हे तुम्ही का समजत नाही? परुषी व सदुकी यांच्या खमीराविषयी सावध राहा. तेव्हा त्यांना समजले की त्याने भाकरीच्या खमीराविषयी नाही तर परुषी व सदुकी यांच्या शिकवणीविषयी सावध राहण्यास सांगितले. जर हा भौतिक भाकरीचा प्रश्न असता तर शिष्यांनी त्याच्या 2 चमत्कारांची म्हणजे 5,000 आणि 4,000 भोजन देण्याची आठवण ठेवली असते. पण हा भौतिक भाकरीचा विषय नव्हता. आपल्या प्रभूच्या व्याख्येनुसार खमीर म्हणजे खोटी शिकवण, अशी शिकवण ज्यामध्ये दुष्टपणा भरलेला आहे. जेव्हा लोक शुभवर्तमानाच्या खमीराबद्दल बोलतात तेव्हा ते शब्दांचा विरोधाभास वापरतात. खमीर कधीही शुभवर्तमानाचे चित्र नाही. खमीर हे नेहमीच दुष्टपणाचे प्रतीक आहे. तुम्ही जर येशू ख्रिस्ताला तुमचा प्रभू म्हणून स्वीकारत असाल तर खमीर कशाचे प्रतिनिधित्व करते हे त्यावरून अगदी स्पष्ट होईल. आता आपण येशू त्याला लोक कोण म्हणून ओळखतात हे विचारतो हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. मत्तय शुभवर्तमानात आपल्याला सतत विचार करत राहणे आवश्यक आहे, कारण हे शुभवर्तमान उर्वरित पवित्र शास्त्राची गुरुकिल्ली आहे. आपल्याला फरक नीट लक्षात घेतला पाहिजे आणि काय घडत आहे याची काळजीपूर्वक नोंद घेतली पाहिजे. आपण आता मत्तयाचे शुभवर्तमान आणि त्याचं 13वं वचन वाचणार आहोत. नंतर फिलिपाच्या कैसरियाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? नकाशात पाहिल्यास आपल्याला 3 कैसरिया दिसून येतील. कैसरिया फिलिप हे गालिल समुद्राच्या उत्तरेस आहे. प्रभू येशू उत्तरेला आहे आणि तेथून वळून तो यरूशलेम व वधस्तंभाकडे जाण्यास निघणार आहे. हा प्रवास सुरू करण्यापूर्वी शिष्यांच्या मनात 2 गोष्टी स्पष्ट असणे आवश्यक होते. पहिली गोष्ट, तो कोण आहे आणि दुसरी गोष्ट, तो काय करणार आहे. ख्रिस्ती होण्यासाठी आपल्यालाही ही 2 सत्य स्पष्टपणे कळणे गरजेचे आहे. तो कोण आहे आणि त्याने काय केले. येशूचा पहिला प्रश्न होता, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? हा प्रश्न आजही विचारला जातो आणि त्याची उत्तरेही दिली जातात. तो अजूनही या पृथ्वीवरील सर्वात वादग्रस्त व्यक्ती आहे. आता आपण लोकसमुदायाचे मत काय आहे ते पाहूया. आपण देखील हा प्रश्न आपल्या शहरात विचारला तर साधारण अशीच उत्तरे मिळतील, कारण आजही लोक त्याच्याबद्दल गोंधळलेले आहेत. पुढे आपण जाऊया. 14वं वचन. ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक इर्मया किंवा संदेष्टांतील कोणी एक असे म्हणतात. काही जण म्हणतात, तू बाप्तिस्मा करणारा योहान आहेस. बाप्तिस्मा करणारा योहान एक महान मनुष्य होता आणि लोकांनी त्याला तसे मानले. आजही अनेक जण येशूला महान शिक्षक मानतात. काही जण म्हणाले की तो एलिया आहे, एक महान व्यक्ती. काहींनी त्याला इर्मया म्हणजे रडणारा संदेष्टा म्हटले, कारण लोकांनी येशूला रडताना पाहिले होते. इतरांनी त्याला संदेष्टांपैकी एक मानले. ही त्या काळातील सामान्य लोकांची मते होती. एकदा एका तरुण प्रचारकाने लोकांना हा प्रश्न विचारला तेव्हा त्यालाही अशीच विविध उत्तरे मिळाली.
कोणी त्याला महान शिक्षक, कोणी धर्मसंस्थापक, कोणी चांगला मनुष्य, तर कोणी इतिहासातील इतर महान लोकांप्रमाणे एक संदेष्टा म्हटलंय. यानंतर प्रभू येशू आपल्या शिष्यांकडे वळून त्यांना विचारतो. वाचूया आपण 15 आणि 16 ही वचने. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहात. शिष्यांनी निर्णय घेण्याची आणि कबुली देण्याची वेळ आली होती. शिमोन पेत्र स्पष्टपणे त्या गटाचा प्रवक्ता होता. तो म्हणाला, आपण ख्रिस्त आहात, ज्याचा अर्थ होता मसीहा, अभिषिक्त, जुन्या करारात ज्याच्याविषयी भविष्यवाणी केली होती तो, आणि प्रभू येशू ही त्याची पूर्तता होती. तसेच जिवंत देवाचे पुत्र. या क्षणापर्यंत त्याच्याविषयीची हीच सर्वात चांगली कबुली आणि त्याला दिला जाऊ शकणारा सर्वोच्च आदर होता. येशूचे हे यथार्थ वर्णन आहे. पुढे आपण जाऊया. 17वं वचन. येशूने त्याला म्हटले, शिमोन बारियोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त यांनी नव्हे, तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे. पवित्र आत्माच कोणालाही ख्रिस्ताची ओळख करून देऊ शकतो. आज कोणीही जोपर्यंत पवित्र आत्मा त्याला प्रकट करत नाही तोपर्यंत येशू प्रभू आहे असे म्हणू शकत नाही. देवाचा आत्माच ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी आपल्याला उघड करतो. येशू म्हणतो, हे तुला मांस व रक्त यांनी प्रकट केले नाही. म्हणजे फक्त माझ्याबरोबर राहून तू हे शिकला नाहीस. काही लोक म्हणतात की जर मी येशूबरोबर 3 वर्षे राहिलो असतो तर मला तो खरोखर समजला असता, पण तसे नाही. आजही आपण त्याला तितक्याच स्पष्टपणे ओळखू शकतो, कारण देवाचा आत्मा त्याला आपल्यासमोर प्रकट करतो. पुढे आपण जाऊया. 18वं वचन आपण वाचू. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस, आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन, व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही. हे वचन आपण नीट समजून घेऊया. येशूने आपली मंडळी कोणत्या खडकावर उभारली? काही जण म्हणतात ती शिमोन पेत्रावर उभारली, पण तसे नाही. ग्रीक भाषेतील शब्दांचा हा खेळ आहे. तू पेत्रोस म्हणजे लहान खडक आहेस, आणि या पेत्रा म्हणजे भक्कम खडकावर मी माझी मंडळी उभारेन. काही जण म्हणतात की ती पेत्राने येशूविषयी दिलेल्या कबुलीवर उभारली आहे, पण मी या मताशी अजिबात सहमत नाही. मग खडक कोण आहे? खडक म्हणजे ख्रिस्त स्वतः आहे. मंडळी त्याच्यावर उभी आहे. आपण पेत्राचं पहिले पत्र 2 अध्याय आणि 4 हे वचन वाचूया. माणसांनी नाकारलेला तरी देवाच्या दृष्टीने निवडलेला व मौल्यवान असा जो जिवंत धोंडा. तसेच आपण यशाचा ग्रंथ याचा 28वा अध्याय आणि 16 हे वचन वाचूया. ती पायाला योग्य अशी मजबूत व मौल्यवान कोनशिला आहे. आपण पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय आणि 6वं वचन पाहूया. पहा, निवडलेली मूल्यवान अशी कोनशिला मी सियोनेत बसवतो. म्हणून मंडळीचा पाया ख्रिस्त आहे. त्याच्यावर मंडळी उभारली आहे. तसेच करिंथकरास पहिले पत्र याचा 3 अध्याय आणि 11 वचन म्हणते, येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, त्याच्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. त्या काळात मंडळी अजून स्थापन झालेली नव्हती. जुन्या करारात मंडळी नव्हती. ती ख्रिस्ताच्या मृत्यू, पुनरुत्थान, स्वर्गारोहण आणि पवित्र आत्म्याच्या आगमनानंतरच अस्तित्वात आली. म्हणून मी आपली मंडळी रचीन हे भविष्यातील विधान होते. नरकाचे दरवाजे म्हणजे मृत्यू. नरकासाठी वापरलेला ग्रीक शब्द हेड्स आहे, जो जुन्या करारातील शेओल हा शब्द आहे. तो अदृश्य जग सूचित करतो आणि त्याचा अर्थ मृत्यू असा आहे. अधोलोकाची द्वारे ख्रिस्ताच्या मंडळीवर मात करू शकणार नाहीत. येत्या काही दिवसात प्रभू स्वतः गर्जना करत स्वर्गातून खाली येणार आहे. ती गर्जना मुख्य देवदूताच्या वाणीसारखी आणि करण्यासारखी असेल, कारण ख्रिस्तामध्ये मेलेल्यांना उठवले जाणार आहे. मृत्यूचे द्वारे त्याच्या मंडळीवर मात करू शकणार नाहीत. पुढे आपण जाऊया. 19वं वचन. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन, आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल, व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या काय आहेत?
त्या केवळ शिमोन पेत्रालाच दिल्या होत्या का? नाही. जे पेत्रासारखी कबुली देतात, जे ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारतात, त्या सर्वांना येशू त्या किल्ल्या देतो. तुम्ही जर देवाची मुले असाल तर त्या किल्ल्या तुम्हालाही मिळालेल्या आहेत. किल्ल्या या शास्त्री लोकांच्या अधिकाराचे प्रतीक होते, जे लोकांना नियमशास्त्र समजावून सांगत असत. नेहम्याचा 8वा अध्याय आणि 2 ते 8 ही वचने पहा तुम्ही. आज प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीकडे देवाचे वचन आहे, म्हणून त्याच्याकडे किल्ल्याही आहेत. आपण वचन सांगितले नाही तर ते पृथ्वीवर बांधले जाते, आणि वचन सांगितले तर ते पृथ्वीवर मोकळे केले जाते. कोणत्याही एका व्यक्तीकडे किंवा एका मंडळीकडे या किल्ल्या दिलेल्या नाहीत. सर्व विश्वासणाऱ्यांवर सुवार्ता सांगण्याची जबाबदारी आहे, कारण तीच लोकांना तारण देऊ शकते. ही एक महान जबाबदारी आहे. आपल्यावर खरोखरच एक अतिशय महत्त्वाची जबाबदारी सोपवून दिलेली आहे. पुढे आपण जाऊया. 20वं वचन. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना निक्षून सांगितले की मी ख्रिस्त आहे हे कोणालाही सांगू नका. येशूने ही विनंती केली, कारण तो कोण आहे हे केवळ माहीत असल्याने तुमचे तारण होत नाही. तारण होण्यासाठी तुम्हाला तो कोण आहे आणि त्याने काय केले हे जाणून घ्यावे लागेल, आणि विश्वासाने त्याला तारणारा म्हणून स्वीकारावे लागेल. आता आपण येशू आपल्या मृत्यू व पुनरुत्थानाची घोषणा करतो हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. प्रभू येशू पहिल्यांदाच आपल्या शिष्यासमोर आपला मृत्यू व पुनरुत्थानाची घोषणा करत आहे. हा प्रसंग त्याच्या वधस्तंभावर जाण्याच्या सुमारे 6 महिने आधी घडलेला आहे. इतकी महत्त्वाची गोष्ट सांगण्यासाठी त्याने इतका उशीर का केला? स्पष्ट आहे की शिष्य त्यासाठी तयार नव्हते. त्यांच्या प्रतिक्रियेतून ते दिसून येते. त्याने 5 वेळा सांगितले की तो येरुशलेमला जाणार आहे आणि तेथे त्याचा मृत्यू होणार आहे. मग त्याचे शुभवर्तमान 17वा अध्याय 12वं वचन, 17वा अध्याय 22 ते 23 ही वचनं, 20वा अध्याय 18 आणि 19 वचनं आणि 20वा अध्याय 28 हे वचन. तरीही इतक्या स्पष्ट सूचना देऊनही शिष्यांना त्यांचा खरा अर्थ त्याच्या पुनरुत्थानानंतरच समजला. यावेळेस आपण 21वं वचन वाचू. तेव्हापासून येशू आपल्या शिष्यांना सांगू लागला की मी येरुशलेमेत जाऊन वडील, मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जीवे मारले जावे व 3ऱ्या दिवशी उठवले जावे याचे अगत्य आहे. प्रभू येशूने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी हेच केले. हीच सुवार्ता आहे. शास्त्राप्रमाणे ख्रिस्त आपल्या पापांसाठी मरण पावला, पुरला गेला आणि मेलेल्यातून पुन्हा जिवंत झाला. तुम्हाला तो कोण आहे हे कळले पाहिजे आणि त्याने तुमच्यासाठी काय केले हे समजले पाहिजे. ही 2 सत्ये जाणून विश्वासाने त्याला स्वीकारल्यास तुम्हाला तारण प्राप्त होते. निकोदेमाला योहानाचे शुभवर्तमान 3रा अध्याय 1 ते 16 या वचनांमध्ये येशूच्या सेवा कार्याच्या सुरुवातीला सांगितली जाण्याव्यतिरिक्त ही गोष्ट यापूर्वी उघड करण्यात आली नव्हती. आपण वाचूया मत्त्याचं शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि त्याचं 22वं वचन. तेव्हा पेत्र त्याच्या जवळ येऊन त्याचा निषेध करून म्हणाला, प्रभुजी, आपणावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही. थोडक्यात सांगायचे तर पेत्र म्हणतो, तू मशीहा आहेस, तू देवाचा पुत्र आहेस, तू वधस्तंभावर जाता कामा नये, तू जाऊ शकत नाहीस. आपण पाहतो की प्रेषितांच्या मनात वधस्तंभाचा विचार कधीही आलेला नव्हता. पुढे जाऊया आपण 23व वचन. परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा, तू मला अडखळण आहेस, कारण देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टींकडे आहे. येशू आपल्या पापांसाठी वधस्तंभावर मरण पावला, त्याला पुरण्यात आले आणि तो मेलेल्यातून पुन्हा उठला. हे शुभवर्तमानातील सत्य जो कोणी नाकारतो तो फार मोठी चूक करतो. पुलपीटवरूनही जर कोणी हे सत्य नाकारत असेल तर ते एक सैतानी कृत्य आहे. प्रियांनो, ख्रिस्ताचा बदलीचा मृत्यू हाच आपल्याला तारण देऊ शकतो. पेत्राचं पहिलं पत्र 2रा अध्याय 24 मध्ये पेत्र पुढे असे लिहितो, त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. पेत्राच्या विचारात किती मोठा बदल झालेला आहे.
प्रभू येशूने पेत्राला म्हटले, अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा. विचार करा, ज्याच्याद्वारे देवाच्या आत्म्याने येशूला देवाचा पुत्र म्हणून प्रकट केले होते, तोच पेत्र पुढच्या क्षणी सैतानाच्या फसवणुकीला बळी पडू शकतो. वाचूया 24 वचन. मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःच नाकारावे व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. अनेक लोक या वचनाचा अर्थ असा लावतात की आपण आईस्क्रीम खायचे बंद केले पाहिजे किंवा एखाद्या ऐशोरामाच्या गोष्टीचा त्याग केला पाहिजे. पण या वचनाचा खरा अर्थ असा आहे, त्याने स्वतःचा त्याग केला पाहिजे. स्वतःचा त्याग करणे सर्वात कठीण आहे. गोड पदार्थ सोडणे कठीण असले तरी स्वतःला नाकारणे अधिक कठीण आहे. स्वतःचा त्याग करणे म्हणजे स्वतःला बाजूला ठेवून ख्रिस्ताला आपल्या जीवनात प्रथम स्थान देणे आणि आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. आपल्याला ख्रिस्ताचा वधस्तंभ उचलायचा नाही, तर आपला स्वतःचा वधस्तंभ उचलायचा आहे. आपण त्याचे अनुसरण करणार असलो तर तुमच्यासाठी एक वधस्तंभ आहे आणि माझ्यासाठी एक वधस्तंभ आहे. पुढे आपण जाऊया, 25 ते 27 वचनं वाचूया. कारण जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो आपल्या जीवाला मुकेल, आणि जो कोणी माझ्याकरता आपल्या जीवाला मुकेल त्याला तो मिळेल. मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार? मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवानिशी आपल्या दूतांसह येईल, त्यावेळी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल. जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य होण्यामध्ये असलेले धोके पत्करणार नाही, तो कालांतराने आपले सार्वकालिक जीवन गमावून बसेल. याच्या उलटही खरे आहे. ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याच्या वेळी सर्व हिशोब चुकता केला जाईल आणि प्रत्येकाला त्याचे योग्य प्रतिफळ मिळेल. पुढे आपण जाऊया, 28 वचन. मी तुम्हाला खचित सांगतो, येथे उभे असलेल्यांमध्ये काही असे आहेत की ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील, तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही. हे वचन अध्याय 17शी संबंधित आहे, कारण येशूच्या रूपांतराचे वर्णन ही गोष्ट स्पष्ट करते की जेव्हा त्याने हे विधान केले तेव्हा त्याला नक्की काय म्हणायचे होते. प्रियानो, आपण सर्व काही मिळवण्याच्या प्रयत्नात आहोत, परंतु ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्यापासून मात्र आम्ही दूर राहतो. परंतु देवाची तशी इच्छा अजिबात नाही. म्हणूनच आमच्या कृत्याप्रमाणे आम्हाला प्रतिफळ देणाऱ्या देवाच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करू आणि देवाला गौरव देऊ. आपण प्रार्थना करूया. आमच्या जिवंत प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो यासाठी की प्रभूजी तू आमचे अंतःचक्षु उघडणारा देव आहेस. तुझ्या वचनांच्याद्वारे तू आमच्याशी बोलणारा प्रभू आहेस. आमचं जीवन त्याच्याद्वारे बदलून जावं ही तुझी इच्छा आहे. होय प्रभूजी, पेत्राप्रमाणेच आम्ही काही काही वेळेस बापा तुझं गौरव करतो, तुझी स्तुती करतो आणि पुढच्याच क्षणी प्रभूजी आम्ही तुझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न देखील करतो. परंतु प्रभूजी, आज आम्ही तुझे लेकरं या नात्याने तुझ्या चरणात जवळ येतो. तुला आम्ही विनंती करतो प्रभूजी, आमच्यामध्ये केवळ योग्य गोष्टी असू दे बापा. आमच्यातील सर्व वाईट गोष्टी तू काढून टाक, ज्या गोष्टी तुला आवडत नाहीत बापा. होय प्रभूजी, तू आम्हाला परिपूर्ण असं कर की जेणेकरून आमच्या जीवनाच्याद्वारे तुझं आणि तुझंच गौरव होत राहील. आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही सर्व काही तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवितो आणि या विनंत्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. येशूची कृपा आपणाबरोबर सदैव असो.
प्रियांनो, आजच्या भागातून आपण शिकलो की येशू कोण आहे हे समजणे आपल्या विश्वासाचा पाया आहे. पेत्राने जशी कबुली दिली तशीच आपल्यालाही येशूला आपल्या जीवनात स्वीकारणे आवश्यक आहे. आपण पाहिले की येशूने आपल्या शिष्यांना खोट्या शिकवणीपासून सावध राहण्यास सांगितले. हे आजही आपल्या जीवनात तितकेच महत्त्वाचे आहे. तसेच येशूने आपल्या दुःख आणि वधस्तंभाबद्दल सांगितले आणि शिष्यत्वाचा खरा अर्थ स्पष्ट केला. स्वतःला नाकारणे, आपला वधस्तंभ उचलणे आणि येशूच्या मागे चालणे हे खरे शिष्यत्व आहे. यामधून आपल्याला समजते की देवाचा मार्ग सोपा नाही, पण तो खरा आणि जीवन देणारा आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत की येशू आपल्या वैभवात कसा प्रगट होतो आणि शिष्यांचा विश्वास कसा दृढ करतो. तोपर्यंत येशूची खरी ओळख आपल्या जीवनात जपा आणि त्याच्या मार्गावर निष्ठेने चालत राहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी. बाई, तुझा विश्वास मोठा असे येशूने कनानी बाईला म्हटले. आजचा प्रश्न, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात अशी कबुली कोणी दिली? ए. पेत्राने, बी. योहानाने, सी. याकोबाने, डी. यहुदाने. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.